त्याच सवयी चपला घालून रोज नव्या रेसिपी शिकणाऱ्या स्त्रीला बाया गाड्या म्हणतात उंटावर साठवून रथ काढून पाठून जगवणाऱ्या डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावी गाईचं करायचं लागतं. घरात भांडण लावणाऱ्या एकटा कबूच्या मालिका पाहताना डोळ्यात घोगरणारं पाणी. मायकल शुमाकर धरला असता आमच्या उन्हात राखलेल्या दुसऱ्यांनी मागलेल्या जमिनी त्याचा वेगवान नंतर मायकल शुमाकर धरला असता आमच्या उन्हात राखलेल्या दुसऱ्यांनी मागलेल्या जमिनी त्याचा वेगवान नंतर तर त्यालाही कदाचित कळलं असतं की फाशीसाठी दोषचा उसना का करावा लागतो याचा नंतर बरोबर कळला. अहो हॅपी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा हॅपी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषय वाटतात मला मेथीचा भाव करून हॉटेलला टीप देणारे भविष्य आहात. पण कुणाला कसे कळत नाही पण कुणाला कसं कळत नाही या जगाला जगवण्यासाठी स्वतःचं आयुष्य घडवणारे करोडो मानवी काळे आहात. अरे त्या कमोडमध्ये माणसाला शेणामातीचा वास नाकात फुटतो. ही कविता मुळात शहरात वगैरे शहरातच वाढले आणि गावाच्या गावामध्ये शेतीवर टीका करणारी थोडक्यात सोप्या बसून वाक्यावर येणारी मंडळी त्यांच्यासाठी ही कविता आहे. काय झालंय म्हणून पुन्हा मला असं वाटतंय की इथल्या कमोडवादी माणसांना शेणामातीचा वास नाकात फुटतो आणि हल्ली यांना गाडे बाबा व्हायला सुद्धा कॅमेरावर सांगतो. झाडून गेलं काम झालं मुलीचं नाव अशी परिस्थिती. आम्ही आमचा विषय सांगतो आम्ही आमचा विषय सांगतो म्हणतो फिरतो होतो पळतो सारं ओपन टाकतो आणि अवघ्या जगाला खायला लागतो. तुम्ही फक्त वाचायचं ना तेही नसत जमत शांत बसायचं. अरे उठतो रेसवरला स्वार्थ पळवणाऱ्या गावांनो आधी आयपीचा घोडेवाला तरी थांबव. ऊस फुटोस्तोवर रेसवरला स्वार्थ पळवणाऱ्या गावांनो आधी आयपीएलचा घोडेवाला तरी थांबवा. नाहीतर आमच्या बैलगाड्या शर्यतीचं मनोरंजन डोळ्यात खुपत असेल तर सोफ्यावर बसल्या बसल्या त्याच्यावर टीका करायची. कारण तेवढंच एक मनोरंजन आहे शेतकऱ्याकडे ते सुद्धा 6 वर्ष पडलं होतं. पुढची गोष्ट सेन्सिटिव्ह एक शिवाय 2 जयंत्या साजऱ्या करणाऱ्या माझ्या प्रिय मावळ्यांनो जगातला एकमेव महापुरुष